तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज खूप दिवसांनी तुमच्या समोर हा व्हिडिओ आणतोय आणि हा व्हिडिओ आणण्यामागचं कारण आहे की भरपूर दिवस झाले, खूप आता जवळजवळ महिने झाले. आता असा आवाज पण येतोय, पण त्यामध्ये आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय कारण इतके दिवस झाले कंटेंट आपल्याकडे येतच नव्हतं चॅनलवरती. त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न आहे. मित्रांनो, आजकाल कर्जाचं खूप वेळ आहे लोकांना की फक्त कर्ज घेता आणि ते परत फेडीची वेळ येते. तर त्यावेळेस त्यांचं सगळं अवघड होऊन जातं. त्यांना याचे हप्ते बरोबर, त्याचे हप्ते बरोबर, त्याचे हप्ते बरोबर, याचे हप्ते बरोबर, सगळं गोंधळ होतो त्यांचा. आणि आयुष्य म्हणायला गेलं तर संपूर्ण बर्बाद होण्यासारखं होतं. तर जर तुम्ही पण त्यातले असेल तर मला नक्कीच व्हिडिओ थांबवून किंवा व्हिडिओच्या नंतर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुमच्याकडे पण अशी परिस्थिती आहे. तर समजा अशी परिस्थिती तुमच्याकडे आहे तर या परिस्थितीतून खरंच बाहेर निघालं पाहिजे, कारण ही परिस्थिती पुढे सस्टेन ठेवणं हे आपल्यासाठी खूप भयानक असू शकतं. तर यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, तर त्या आपल्या घरातूनच स्टार्ट होतात. की हे लोन असं ते एकतर डिफॉल्ट करणं गरजेचं आहे. डिफॉल्ट जर केलं तर तुम्हाला तुमचं क्रेडिट स्कोअर खराब होणार, नंतर परत कधीच लोन मिळणार नाही. तर एक तर डिफॉल्ट करा. लोनची आपल्याला गरजच नाही आहे. मेहनतीने दोन पैसे कमवतो. 2 पैशामध्ये एखादा आणा आपल्याला इन्व्हेस्ट करायचा, एखादा आणा आपल्याला खाण्यामध्ये घालवायचा, एखादा आणा इच्छेसाठी घालवायचा. तर ती जर गोष्ट केली तर लोनची तुम्हाला कधीच गरज पडणार नाही. तर असं समजा की मला आता इथून पुढे लोनच घ्यायचं नाही. लोन घ्यायचंय कशाला? जर तुमच्याकडे पैसेच नाही तर तुम्ही लोन घेताय कशाला आणि ती वस्तू घेताय कशाला? आणि लोन घेऊन असं करण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही. लग्न झालं, घराचे कपडे झाले, घराच्या वस्तू झाल्या, सगळ्या काही गोष्टी लोनवरती घेते का? तुमच्यात ऐपतच नाही. तुम्ही कमवूनही त्या गोष्टी करू शकता ना. आजकाल नवीन गोष्टी आल्या, कमवण्याचे मार्ग आलेले. त्या मार्गातून कमवा आणि नंतर लोन आपण भरू शकतो. काय ते त्या मार्गातून कमवा आणि नंतर त्या वस्तू घेण्या इतपत आपली ऐपत होऊ शकते. जर तुम्ही ती वस्तू घेताय तर ती पूर्ण पैशाने घ्या. तुम्हाला कसलं व्याज नाही द्यायचं, ना कोणाला पैसे उधार घेऊन द्यायचं ना काय. तुमची ती हक्काची एक वस्तू होऊन जाते. हक्काचं तेच वस्तू होऊन जाते. प्रॉपर्टी जरी घ्यायची म्हटली तर तुम्ही जर समजा प्रॉपर्टी घेणं योग्य असेल तर प्रॉपर्टी घ्या. उगाच लोन घेऊन काय फायदा आहे? तुम्हाला राहायला भाड्याने जसं तर मिळतच आहे. चाळीमध्ये 4,000, फ्लॅटमध्ये 8,000 आणि तुमची कमाई असते 20-22,000. व्यवस्थित राहू शकता. तुमच्या इच्छा सांभाळून पण, तुमचा परिवार असून पण तुम्ही व्यवस्थित राहू शकता. तर तुम्हाला लोनची आवश्यकता का पडते? हे लोन घ्या, ते लोन घ्या. लोनची गरज काय आहे तुम्हाला? आता जर या लोनच्या गोष्टीतून बाहेर पडा तर हे भयानक गोष्टी आहेत. लोन देणाऱ्या सगळ्या फ्रॉड कंपन्या आहेत. तुम्हाला फक्त अडकवण्याचा प्रयत्न होतो. किती तुमच्याकडून एक्स्ट्रा पैसे काढायचे या गोष्टींचा विचार होतो. तुम्ही तुमच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीन सोपं करून सांगणार आहे. तर पुढचा व्हिडिओ नक्कीच पाहायला विसरू नका. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता, खास करून लोन घेणाऱ्यांसाठी. तर नक्कीच आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपली एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती आपण
असेच फायनान्शियल रिलेटेड कॉन्टेंट टाकत असतो, तर ती वेबसाईटही तुम्ही चेक करू शकता. आपली बचत म्हणून या चॅनलच्या नावाने ती वेबसाईट आहे, तर तीही वेबसाईट तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला त्या वेबसाईटचाही नक्कीच फायदा होऊ शकतो. आपल्याला कोणत्या प्रकारचं लोन घ्यायचं आहे, काय अडचणी येतात. लोन तर घ्यायचंच नाही आपलं, माझा तर हा विषयच नाही. आता इथून पुढे लोन घ्यायचंच नाही, कोणालाच लोन घ्यायची गरज पडणार नाही. तर आपण वेबसाईटवरती स्पष्टपणे आपण लिहितो पण आहे, तर तिथं पण जाऊन तुम्ही पहा. आणि इथं मी बोलतोय समोरासमोर, तर हे माझं बोलणं पटतंय तरी चांगली गोष्ट आहे. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.